हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. तर आता वाजतोय दुपारचा 1, म्हणजे 1 वाजून गेला, 1 वाजून 12 मिनिट झालेले. तर मी आत्ताच उठले आणि ब्रश केला, कारण आम्ही सकाळी सकाळी झोपलो होतो. सकाळी 6च्या दरम्यान मी झोपले होते, त्याच्यामुळं उठायला जरा लेट झालं. तर बघू आजचा काय शेड्यूल आहे. तर आज आहे पहिलाच दिवस इथे येऊन. तर मी आत्ताच उठले बाई, पोरीचं कामगिन चालू झालं इकडं. अंडे बिंडे ठेवलेत बिचारीनं, पीठ मळून ठेवलंय. लय कामदारी नाही बरं, मला वाटलं नव्हतं एवढी कामदारी नाशील, पण कामदारी नाही पोरगी. समझे तुम? समझ में नहीं आ रहा, इसके वजह से मैं कोई रिस्पॉन्स नहीं दे पाऊंगी, सॉरी। मैंने बोला कि मुझे लगा नहीं था कि तुम इतना काम करने वाले हो, लेकिन काम करने वाले हो बहुत, ऐसा. तर हे लिची आम्ही ऑनलाईन बोलवलो, त्याच्यात काही खराब निघाल्या, म्हणून मग ते चेक केलं की बाई चांगले आहेत का नाही, म्हणून सगळ्याच काढून ठेवल्या. आणि हे या वांग्याची भाजी आता ही करणार आहे निशा. मी तर कधी केलेली नाही बाई, पण तिच्यासोबत राहून मला असं वाटतं की मी नवीन काहीतरी शिकायला भेटणार आहे, कारण अशी काही भाजी मी कधी केलेली नाही. तर ही नवीन टाईपची भाजी आहे. आधी कांदा कापलेला आहे, आणि शेंगदाण्याचा कूट आहे, आणि त्याच्यामध्ये मसाले विसाले टाकले बाई. नवीन टाईपचं काहीतरी आता मी शिकणार आहे इथं भाजी. ये मिक्स करने का और इसमें डालने का है ना. हाँ, छोटे में बना लेते हैं, बाद में बड़े में बना। अच्छा अच्छा, तो ऐसा आहे वो. तर हा कांदा झालेला आहे बनून, आणि कांदा थोडा ब्राऊन झाल्यावर त्यात टोमॅटो बारीक कापून टाकलेले आहे, आणि हे असं रेडी झालेलं आहे. आणि आता आमचा चहा बनणार आहे मसाल्यावाला. हाँ, आणि हा चहा ठेवलेला आहे बाई. मी पहिल्यांदा चहा पिणार आहे पुदिनाचा, पुदिना आणि अद्रकचा चहा पहिल्यांदाच पिणार आहे. पाहू आपण कसा लागतो. माना हो तो था ही हो। क्या हुआ ऐसा? और ये है अदरक और पुदीना वाली चाय, जो मैं पहले टाइम लेने वाली हूँ. ऐसी हिंदी मेरी अटक जाती है. शादी से पहले बुढ़ापा. नहीं, ये जिम का असर है मेरा, तो मैं तो उठना बैठना में 2 बार सोचती. तर ही आहे आमची क्यूट संस्कारी मुलगी. बाई एवढी समजदार पोरगी आहे. म्हणजे आम्ही काही दिवस सोबत राहिलो होतो. याआधी आम्ही फक्त 1 वेळा भेटलेलो आहे, आणि हे सेकंड टाईम भेटतो आहे. पण आमची बॉन्डिंग एकदम परफेक्ट जमली, त्यामुळं आम्ही क्लोज फ्रेंड. एकदम जास्त केअरिंग आणि संस्कारी टाईपची पोरगी आहे. आणि ही आहे हिची छोटी बहीण. म्हणजे एकदम निगेटिव्ह आहे दोघीजणी. आणि हे तुम्ही बघू शकता, बिचारीने सगळे घरातले कामं वगैरे करून, साफसफाई करून, सगळं काय करून तिनं नमाज पण केली. तिने सगळे कामं करेपर्यंत आम्ही बसूनच होतो, मी आणि तिची लहानी बहीण. तर तिने नंतर चपात्या पण बनवून घेतल्या. ही संस्कारी पोरगी आहे. संस्कारी पोरगी लगेच इकडे, आम्ही तिकडे बसून तर बिचारी पोळ्याला बी लागली. तर आता चहा वगैरे घेऊन आम्ही फ्रेश झालो. मी आंघोळ केली, वाटत नसलं तरी मी आंघोळ केलेली आहे. माहीत नाही बाई, अशी मळकी दिसायला लागली नाही. एकदम चेहऱ्यावर पिंपल आल्या, नूर उडून गेला, रौनक उडून गेली. पण तरी मी फिरायला सुरू केलं. कलर मला मॅटर करत नाही, चेहरा किती खराब झाला ते बी मॅटर करत नाही, पण एन्जॉय उरायला ना, ते इम्पॉर्टंट. तर आता आम्ही जेवण करणार आहे. तो ये बन गई है अपनी वांगी की सब्जी. जैसे आपल्या घरी बनती वैसे तो ये नहीं थी, कुछ अलग टाइप से बनाई थी, लेकिन बहुत बढ़िया थी. आणि तसेही मला वांगे आवडतात. वांग्याची कशी भाजी मस्तच लागते. तर आम्ही मस्तपैकी पोटभर जेवण केलं. तर आता आम्ही फ्रेश होऊन जातो आहे डीमार्ट. इल काहीतरी जिमसाठी कपडे घ्यायचे आहेत. तर आता आम्ही डीमार्टला जातो, आणि मग आम्ही जाणार आहोत पिक्चरला, मूवी टाईम. बाई चेहरा लईच जास्त खराब झाला आहे यार. करते मी आता काहीतरी याची ट्रीटमेंट, जरा मनावर घेते विषय. कारण बाहेर फिरायचं म्हटल्यावर त्यात ते गळ्यात नाही तर मला इतकं अजीब वाटू राहिलं, असं पाहायला एकदम वेगळंच, जे मी सांगू नाही शकत मला काय वाटू राहिलं. तो ये मेरा बंदा गाड़ी निकाल रहा है अभी, और अभी हम घूमने जाएंगे. घूमने पार्टी हो रही है.
आता आम्ही पोहोचलोय डीमार्टला. और कैसा लगा मेरा मजाक? तर आता शॉपिंग करून झाल्यावर आम्ही निघालोय घरी. तर आता आम्ही डीमार्टमधून घरी आलोय. डीमार्टमध्ये मी फक्त तिच्यासोबत गेले होते. निशाच्या मला काहीच घ्यायचं नव्हतं. मी फक्त सोबत गेले होते तिच्या. पण मग तिथं गेल्यावर होतेच काही ना काही. क्लचर घेतले, एक कैची घेतली, अजून टी शर्ट घेतले 3, एक जीन्स बी घेतली होती. आणि एवढी जास्त आवडली, कॉस्टली होती पण मला आवडली होती ती. पण मग झालीच नाही ते तरी बरं. म्हणजे आता मला भारी वाटतं की झाली नाही, बरं झालं. कंबरमध्ये थोडी लूज होत होती ती म्हणून घेतली नाही. पण मग बाकीचे तर खर्च झालेच ना, टी शर्ट बी शर्ट हे ते, चॉकलेट. पण थकवा आला, जास्त झोप येते बाई, कारण रात्री झोप झालेली नाही. तर आता निशा जाणारी जिमला, तोपर्यंत मी थोडा रेस्ट करते. बाय. तो ये बंदी अभी जा रही है जिम के लिए. अभी मैं रेस्ट करूँगी. जल्दी आना. हाँ हाँ. A few moments later. तर आता वाजलेत 11 आणि आम्ही जातोय आता बाहेर काहीतरी खायला. आपल्या बुलढाण्यामध्ये सिस्टीम आहे बाई, 10 वाजता सगळं बंद होऊन जाते. पण इथं चालू राहते रात्री 2 ते 3 वाजेपर्यंत. त्याच्यामुळं आता आम्ही जातोय बाहेर खायला काहीतरी. तर आता आम्ही आलो आहे बाहेर आणि या की दमन की फेमस पानी दमन की फेमस पानीपुरी अब हम खाने वाले. भाई मराठी येत नाही, मला हिंदी येत नाही, तरी आम्ही बेस्ट फ्रेंड आहे. फेमस पानीपुरी. तो मैं इसको लेके आई यहाँ पे दमन की बेस्ट पानीपुरी खिलाने के लिए. फ्रेंड से मेरे को लेते नहीं आता, फिर भी मैं लेने की कोशिश कर रही हूँ. भाई पैसे वसूल एक नंबर. मी आतापर्यंत मुंबईमध्ये बुलढाण्यामध्ये पण चालू झाली आहे फ्लेवरची पाणीपुरी. पण भाई इथं जी फ्लेवरची पाणीपुरी होती ना, एक नंबर क्लास डायरेक्ट. म्हणजे दिल खुश हो गया ऐसी पानीपुरी थी, है ना. मस्त पानीपुरी थी एकदम. एक नंबर पानीपुरी है यहाँ की. तुम आ सकते हो खाने के लिए. प्लीज खाओ. नहीं सच में पैसा वसूल है वो. चलो चलो. इकडे तुम्ही बघू शकता मागे बरेच इथं सगळे खायची दुकानं आहेत. आणि असा मस्त फ्रेश रस्ता आहे. की असं सगळ्या रस्त्याने लावलेलं लाईटिंग सारखं. आणि ते डेली असते वाटतं. मस्त वाटलं पण एकदम फ्रेश. आणि ती पाणीपुरी खाऊन बाई डायरेक्ट मूड चेंज झाला. एकदम असं सुस्त होते ना मी, तर एकदम असं एनर्जेटिक झाले. आता मी हे खाओ ते खाओ ते खाओ ते खाओ. डायटिंग बिटिंगचा काही विषय नाही आपला. बस खाने दो. आने दो. आने दो और खाने दो. लेकिन मस्त लग रहा है बहुत यहाँ पे. ऐसा मतलब फ्रेशनेस है ना. कितना फ्रेश लग रहा है यहाँ पे. बहुत प्यारा लग रहा है. ऐसे तर रातभर घुमले मी. तर आता आम्ही बीचवर आलोय. खायची गल्ली म्हणजे तिथं सगळं खाण्याचे दुकानं होते. आणि गल्लीच्या बाहेर निघत नाही भाई, तर डायरेक्ट बीच लागलं. एक नंबर बोलले भाई वाट रही इथं. पूरा मुंबई वाला सीन है, ये बीच है. और अपने मोबाइल का अभी स्टोरेज फुल हो गया है. तो अभी मतलब मूड का थोड़ा इशू हो सकता मेरे.
तर हे बीच आहे. इथं रात्री काही दिसून नाही राहिलं मग पाणी बिनी. तर लोक दिसून राहिले ते बी मोबाईलमध्ये नाही दिसत, ते फक्त डोळ्याने दिसून राहिले. तर आता मी हे घेतलेलं आहे फ्रूट सलाद आणि हा घेतलेला आहे इथं फालुदा. ये मेरा, ये इसका है. शायद मैं लड़का होती तो शादी का सोचती थी इसके साथ, क्योंकि ये बंदी मतलब शादी वाला मटेरियल है, गर्लफ्रेंड वाला मटेरियल है नहीं है. खाना वीना सब बनाती है, रिस्पॉन्सिबल वुमन बोल सकते हैं जिसको, वैसा है वेट. तर मी आधी ट्राय करणार आहे फ्रूट सलाद, जे माझी मावशी बनवते मस्त. तो ये मौसस वाला भी बेस्ट है, फ्रेश आहे. भाई इथं तर खायला यायला पुरते यार. मैंने क्या बोला समझा, मतलब यहाँ पे खाने के लिए आने को पुरता हाँ है ना. सब बढ़िया है. सब जगह का मतलब कुछ जगह का मतलब जहाँ का तुमने टेस्ट नहीं किया वहाँ का कभी शायद तुमको ऐसा लग सकता है. और कुछ चीज़ें है ना हमारे यहाँ की पुरानी चीज़ें हैं, बहुत पुरानी शॉप है, मतलब इसकी पुरानी शॉप है वहाँ पे भोलेनाथ. अच्छा अच्छा अच्छा, ये इसका मतलब दूसरा ब्रांच जैसा लोग ने डाल दिया है यहाँ पे. भारी लेकिन. इनकी चीज़ें बहुत अच्छी है. और अभी अपन ट्राय करेंगे फालूदा. वाह, ऐसे नहीं खाता. मतलब हमारे वहाँ भी मिलता, लेकिन इसकी बात कुछ और है. मैं लेके आती ना, भाई मर जाएगी ये लड़की. मैं लेके आती, तुम बैठो. जल्दी आओ जल्दी आओ. वाह 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 वाह. आपल्या बुलढाण्यामध्ये बी फालुदा भेटते, मी मुंबईमध्ये बी खाल्ला आहे. पण इथं सगळं बेस्ट आहे, डायरेक्ट बेस्ट. 100पैकी 100 आपण ज्याला देऊ शकतो. तर चला मी आता कंटिन्यू करते. बाई मोबाईलचं स्टोरेज बी फुल झालेलं आहे, नाही तर अजून मोठा व्हिडिओ बनवला असता मग. तो बॅड लक. तर आता बरंच काही खाऊन आम्ही जातो वापस घरी. आणि ते फालुदा आणि फ्रूट शेक जे घेतलं, फ्रूट सलाद, त्यानं एकदम फुल डायरेक्ट पॅक झालं बाई पोट. जेवणाची अपेक्षा बी नाही आहे, पण आम्ही आता तरी बी बर्गर घेतले घरी पार्सल. आता ट्राय करू किती जाता का नाही. पण एक नंबर खायप्यासाठी पण मनात भरली ही सिटी. तर हे आता आणलेलं आम्ही चिकन बर्गर ना, चिकन बर्गर लाया है. और ये हमारी पार्टी चालू है, पार्टी चालू है, पार्टी. तर इथे पाणीपुरी आणि फालुदा दोन्हीही बेस्ट होते. तर आता आपण बघू हे बर्गर कसं आहे. बाहेर जे काही खाल्लं त्यावरून तर वाटतं की हे पण बेस्ट असेल, आणि तसंच हे पण बेस्ट होतं. एक नंबर टेस्ट होती त्याची. और मुझे तो पसंद आया भाई, ये बर्गर भी बेस्ट था, मस्त टेस्ट थी उसकी. पण मग मी हिम्मत केली की मी पूर्ण बर्गर खाईल. पण मग बाहेरून एवढं खाऊन आल्याच्या नंतर ते बर्गर मला गेलं नाही. मी थोडंच बर्गर खाल्लं आणि बाकीचं ठेवून दिलं. तर आता रात्रीचे 2 वाजता आम्ही गप्पा करत बसलो होतो जरा. आता मला झोपायचं आहे, पण एडिटिंग पण करायची आहे. समजत नाही काय करू. मी थोडी एडिटिंग करते, बाकीची सकाळी करेन. तर प्लीज मी आता रोज अपडेट देणार आहे. जोपर्यंत मी बाहेर गावी आहे तोपर्यंत मी रोज अपडेट देणार आहे कंटिन्यू. तर प्लीज चॅनलला सपोर्ट करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा. सो थँक्स फॉर वॉचिंग. बाय, गुड नाईट. भेटू लवकरच उद्याच्या ब्लॉगमध्ये.